हां, तर लास्ट टाइम आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरची सुरुवात केली होती. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? वन्स अगेन ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ चार्जेस ॲट द रेस्ट. चार्ज म्हणजे काय असतं? इट इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर दॅट प्रोड्युसेस अँड एक्सपिरियन्सेस इलेक्ट्रिक फील्ड. चार्जची कन्सेप्ट सगळ्यात अगोदर बेंजामिन फ्रँकलिन या सायंटिस्टनं आणलेली होती. दोन टाईपचे चार्जेस असतात, एक असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा असतो निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉनवरच्या चार्जला पॉझिटिव्ह चार्ज असं म्हटलं जातं, तर इलेक्ट्रॉनवरच्या चार्जला निगेटिव्ह चार्ज असं म्हटलं जातं. चार्ज ही काय आहे? एक स्केलर क्वांटिटी आहे. ओके. आणि सिमिलर चार्जेसमध्ये रिपल्शन असतं. म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन, निगेटिव्ह मध्ये रिपल्शन, अँड पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं. SI युनिट ऑफ चार्ज काय आहे? कुलूम. अँड CGS युनिट आहे फ्रँकलिन, किंवा त्याला ESU असं म्हटलं जातं. अँड देअरफॉर 1 ESU इज इक्वल टू 1/3 कुलूम असतं. त्याचबरोबर आपण बघितलं होतं की एका इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो -1.6 × 10⁻19 कुलूम, आणि एका प्रोटॉनवर चार्ज असतो +1.6 × 10⁻19 कुलूम. त्याचबरोबर अल्फा पार्टिकलवरचा जो चार्ज आहे तो किती असतो? +2e. ओके. म्हणजे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉनच्या बरोबर डबल चार्ज असतो, दॅट इज 3.2 × 10⁻19 कुलूम. आता याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशन आपण चालू केलं होतं. इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे काय? प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग चार्ज ऑन ए बॉडी. एखाद्या बॉडीला चार्ज देण्याची जी प्रोसेस आहे, एखाद्या बॉडीवर चार्ज प्रोड्यूस करण्याची जी प्रोसेस आहे, त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रिफिकेशन असं म्हणायचं. आणि चार्ज प्रोड्यूस करण्यासाठी, एखाद्या बॉडीवर चार्ज प्रोड्यूस करण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला इलेक्ट्रॉन एकतर त्या बॉडीमध्ये ऍड करावे लागतात, किंवा इलेक्ट्रॉन्स त्या बॉडीमधून रिमूव्ह करावे लागतात. ओके. म्हणजे एखाद्या बॉडीला चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रॉन्सच ऍडिशन किंवा रिमूव्हल करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रॉन जर ऍड केले तर बॉडीवर काय होतो? निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस होतो, आणि बॉडीमधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले तर काय होणार आहे? बॉडीवर पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आहे. आता या इलेक्ट्रिफिकेशनच्या एकूण 3 प्रोसेस आहेत, आणि त्याच्यामधली फर्स्ट मेथड जी आहे दॅट इज फ्रिक्शन. फ्रिक्शन आपण एखाद्या बॉडीवर चार्ज आपण प्रोड्यूस करू शकतो. तर याच्यामध्ये काय प्रोसेस आहे ही? When one body is rubbed with another body, then one body become positively charged and another body become negatively charged. दोन बॉडी एकमेकाबरोबर रब केल्या तर काय होणार आहे? एका बॉडीवर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि दुसऱ्या बॉडीवर काय होतो? निगेटिव्ह चार्ज होतो. रबिंग केल्यानंतर काय होणार आहे? इलेक्ट्रॉन एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होतात. Sir, if both the body is neutral initially, then how to identify? ओके. एखादी बॉडी पॉझिटिव्हली चार्ज झाली का निगेटिव्हली चार्ज झाली हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोस्कोप असं म्हटलं जातं. गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. त्या इलेक्ट्रोस्कोपच्या साहाय्याने आपल्याला एखादी बॉडी पॉझिटिव्हली चार्ज झाली का निगेटिव्हली चार्ज झाली हे आपल्याला समजू शकतं. ओके. तर इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यासाठी गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोपच्या साहाय्याने ती बॉडी पॉझिटिव्ह चार्ज झाली आहे का निगेटिव्ह चार्ज झाली आहे हे आपल्याला समजतं. याचे एक्झाम्पल्स काय आहेत? व्हेन ग्लास रॉड इज रब्ड विथ सिल्क, ग्लास बिकम पॉझिटिव्हली चार्ज अँड सिल्क बिकम निगेटिव्हली चार्ज. ओके. त्याचबरोबर इबोनाइट रॉड रब्ड विथ फर, तर याच्यामध्ये काय होणार? इबोनाइट बिकम निगेटिव्हली चार्ज अँड फर बिकम पॉझिटिव्हली चार्ज. एक खूप चांगलं एक्झाम्पल फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचं आहे, आणि ते म्हणजे काय? आपल्या केसामधून कंगवा जर फिरवला, व्हेन कॉम्ब इज रब्ड विथ हेअर, तर त्याच्यामध्ये कॉम्ब काय होतो? निगेटिव्हली चार्ज होतो, आणि हेअर जे आहेत ते काय होतात? पॉझिटिव्हली चार्जड होतात. ओके. आणि म्हणून लक्षात घ्या, केसातून कंगवा फिरवल्यानंतर आपली केस जे आहेत ती स्ट्रेट बसतात, किंवा एकमेकापासून ठराविक डिस्टन्स ठेवून राहतात, किंवा ती केस फोलर राहतात. हे कशामुळे होतं? या फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीमुळं. कारण बघा,
कॉम्ब आपल्या केसातून जर फिरवला तर सगळी केस जी आहेत ती कशी होणार आहेत, पॉझिटिव्हली चार्ज होणार. पॉझिटिव्ह मध्ये काय असतं, रिपल्शन असतं. आणि रिपल्शनमुळे ती जी केस आहेत ती एकमेकापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे आपला व्यवस्थित भाग पडतो, लक्षात घ्या. किंवा ते एका स्ट्रेट लाईननं राहू शकतात, एकमेकापासून ठराविक डिस्टन्स ठेवून एकमेकाला पॅरलल राहू शकतात. मी काय सांगितलं लक्षात येते? म्हणजे कॉम्ब आपल्या केसामधून फिरवला तर काय होणार, कॉम्ब बिकम नेगेटिव्हली चार्ज अँड हेअर्स बिकम पॉझिटिव्हली चार्ज. आणि सगळे हेअर पॉझिटिव्हली चार्ज झाल्यामुळं काय होणार आहे, ते एकमेकाला रिपेल करतात आणि एकमेकाला पॅरलल राहतात आणि अशा प्रकारे आपला भांग पडतो, लक्षात घ्या. So this is called as frictional electricity. So this is the first process of electrification. एखादी बॉडी पॉझिटिव्हली चार्ज झाली का निगेटिव्हली चार्ज झाली हे चेक करण्याची दुसरी पण एक मेथड आहे. दुसरी मेथड काय आहे तर ती बॉडी, आता फॉर एक्झाम्पल ग्लास कसा झालाय आपल्याला माहिती नाही, ठीक आहे. ग्लास पॉझिटिव्हली चार्ज, सपोज ग्लास फक्त चार्ज झाला एवढंच आपल्याला माहिती आहे. तर त्यासाठी आपल्याला एक बॅटरी घ्यावं लागेल. त्या बॅटरीला काय करावं लागेल, एक कंडक्टर जोडावा लागेल. कुठं जोडायचा, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला एक कंडक्टर जोडायचा आणि तो त्या कंडक्टर जवळ धरायचा. तिथं जर रिपल्शन झालं, आणि तिथं रिपल्शनच होतंय, ग्लास रॉड आणि बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला रॉड जो आहे त्यांच्यामध्ये रिपल्शन होतंय. रिपल्शन होते म्हणजे काय, आता आपल्याला हे माहित आहे की बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला रॉड जो आहे तो काय असणार, पॉझिटिव्हली चार्ज असणार आहे, बरोबर. आणि ग्लास त्याच्याबरोबर रिपेल करते म्हणजे ग्लास देखील काय असलं पाहिजे, पॉझिटिव्हली चार्जच असलं पाहिजे ना, बरोबर आहे ना. मी काय सांगतोय म्हणजे या पद्धतीनं बॅटरीच्या साह्यानं देखील आपल्याला काय करता येतं, चेक करता येतं की एखादी गोष्ट पॉझिटिव्हली चार्ज आहे का निगेटिव्हली चार्ज आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट प्रोसेस ऑफ द इलेक्ट्रिफिकेशन. आता सेकंड प्रोसेस ऑफ इलेक्ट्रिफिकेशन काय बघूया. सेकंड आहे दॅट इज कंडक्शन. आता कंडक्शन म्हणजे काय बघा. कंडक्शन म्हणजे काय, एक चार्ज बॉडी आणि एक न्यूट्रल बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर काय होतं, ती न्यूट्रल बॉडी चार्ज बॉडी होते. याला कंडक्शन म्हणायचं. म्हणजे चार्ज म्हणजे कंडक्शन थ्रू चार्ज, म्हणजे कंडक्शन थ्रू एखाद्या बॉडीला चार्ज देण्यासाठी काय करावं लागेल, चार्ज बॉडी आणि न्यूट्रल बॉडीचा कॉन्टॅक्ट आणावा लागणार आहे. ओके, तर कंडक्शन मध्ये काय होतं, व्हेन a neutral body is brought in contact with charged body, then neutral body become similarly charged. This is called as conduction. When neutral body, आवाज व्यवस्थित येतोय का बघा. हा, when neutral body is brought in contact, when neutral body is brought in contact with charged body. ओके, ज्यावेळी न्यूट्रल बॉडीला आपण चार्ज्ड बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो, हे बघा, व्हेन न्यूट्रल बॉडी इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ चार्ज्ड बॉडी, देन काय होणार, न्यूट्रल बॉडी बिकम सिमिलरली चार्ज्ड. म्हणजे न्यूट्रल बॉडी पॉझिटिव्हली चार्ज्ड बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली तर न्यूट्रल बॉडीला पॉझिटिव्ह चार्ज मिळणार. न्यूट्रल बॉडी जर नेगेटिव्हली चार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली तर न्यूट्रल बॉडीला नेगेटिव्ह चार्ज मिळणार आहे. म्हणजे सिमिलरली चार्ज म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आणले तर पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्जच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणले तर निगेटिव्ह चार्ज, या पद्धतीने होणार आहे. हा जो फिनॉमिनन आहे याला काय म्हणायचं, कंडक्शन. व्हेन न्यूट्रल बॉडी इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट, ओके,
brought in contact with charged body, then neutral body becomes similarly charged. हा जो phenomenon आहे, okay, this process is called as conduction. This process is called as conduction. ठीक आहे. आता या प्रोसेसमध्ये काय होतं, एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीला थोडा चार्ज दिला जातो आणि हा चार्ज कसा दिला जातो हे बघा. तर फॉर एक्झाम्पल ही बॉडी ए आहे आणि ही बॉडी बी आहे. ठीक आहे. या बॉडीवर चार्ज सपोज किती आहे 10 कुलम्ब आहे आणि या बॉडीवर सपोज चार्ज किती आहे 0 कुलम्ब आहे. याच्यावर किती आहे 10 कुलम्ब आणि याच्यावर किती आहे 0 कुलम्ब. 0 कुलम्ब म्हणजे ही न्यूट्रल बॉडी आहे. एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणले आणि सेपरेट केले तर प्रत्येक बॉडीवर चार्ज किती होणार आहे. दोन्ही आयडेंटिकल बॉडीज आहेत. याच्यामध्ये कंडिशन काय आहे, दोन्ही बॉडीज आयडेंटिकल असल्या पाहिजेत. तर कॉन्टॅक्ट मधून आणून सेपरेट केले तर बॉडी ए वर येतो 5 कुलम्ब चार्ज आणि बॉडी बी वर जाणार आहे 5 कुलम्ब चार्ज. ठीक आहे. ए वर प्लस 10 कुलम्ब असेल तर ए वर फायनली प्लस 5 कुलम्ब आणि बी वर काय होणार आहे प्लस 5 कुलम्ब. किंवा आता दोन्ही चार्जड बॉडी असतील, समजा ही बॉडी पी आहे, ही बॉडी क्यू आहे, याच्यावर प्लस 5 कुलम्ब चार्ज आहे आणि याच्यावर प्लस 3 कुलम्ब चार्ज आहे. ओके. हे कॉन्टॅक्ट मध्ये आणले आणि सेपरेट केले परत. तर मला सांगा पी वर चार्ज किती येईल आणि क्यू वर चार्ज किती येईल. त्याच्यासाठी कंडिशन काय आहे म्हणून मी सांगितलं, दोन्ही आयडेंटिकल बॉडीज म्हणजे दोन्ही स्पियर जे आहेत ते सेम रेडियसचे असले पाहिजे तरच असं होतंय. बघा एकूण चार्ज किती आहे 5 + 3 8 कुलम्ब. तर 8 कुलम्ब चार्ज दोघांच्या मध्ये काय होणार आहे डिवाइड होणार. हे असं होतंय, लक्षात घ्या. पहिल्या केसमध्ये बघा 10 दोघांचं मिळून 10 होता ना, त्याच्यामुळे 5 5 होणार. आता इथं 5 + 3 8 म्हणजे पी वर 4 कुलम्ब चार्ज येणार आणि क्यू वर काय येणार आहे 4 कुलम्ब चार्ज येणार आहे. बर, असं एक सांगितलं. समजा ही बॉडी ए आहे, ही बॉडी बी आहे, याच्यावर 10 कुलम्ब चार्ज आहे आणि याच्यावर 8 कुलम्ब चार्ज आहे. ठीक आहे. ए आणि बी वर चार्ज किती आहे बघा 10 कुलम्ब आणि 8 कुलम्ब. दोन्ही आयडेंटिकल बॉडीज आहेत. त्याच्यानंतर काय केलं, तिसरी एक सी बॉडी घेतली, त्याच्यावर किती आहे 0 कुलम्ब चार्ज इनिशियली आहे 0 कुलम्ब. ठीक आहे. आता सी बॉडी काय करायचं आहे, सुरुवातीला ए ला टच करायचं आणि नंतर काय करायचं बी ला टच करायचं आणि मग सेपरेट ठेवायचं परत आहे तसं आणून. सी बॉडी ए ला टच करायची, ए पासून सेपरेट करायची, मग बी ला टच करायची, बी ला टच करून मग बी पासून पण सेपरेट करायची आणि आहे तिथं आणून ठेवायचे. तर तिन्ही बॉडीवर चार्ज किती होईल आता. C is first brought in contact with A, then brought in contact with B and then kept at position C. तिन्ही बॉडीवर चार्ज किती येईल आता सांगता येते काय बघा. हे बघा ए आणि सी चा अगोदर बघूया. ए आणि सी, ए आणि सी चा कॉन्टॅक्ट केला बरोबर, तर ए आणि सी मध्ये हाफ हाफ चार्ज जाणार आहे. ए आणि सी चा मिळून चार्ज किती आहे सांगा, दोघांचा मिळून 10. म्हणजे ए आणि सी चा कॉन्टॅक्ट केला तर ए ला 5 आणि सी ला 5 जाणार. लक्षात येत आहे. म्हणजे ए ला सी च्या बरोबर कॉन्टॅक्ट केला की 5 कुलम्ब चार्ज ए वर प्रोड्यूस होणार. लक्षात येत आहे मी काय सांगतोय. त्याच्यानंतर आता ए पासून सी सेपरेट केली, ए पासून सी सेपरेट केली. आता ए पासून सी ला टच करून सेपरेट केल्यामुळे सी वर चार्ज किती आलेला आहे 5 कुलम्ब. ठीक आहे. आता ती सी बॉडी काय करायची बी बरोबर टच करायची, म्हणजे 5 कुलम्ब चार्ज मिळालेली सी बॉडी जी आहे ती बी बरोबर टच केली तर बी आणि सी चा चार्ज एकूण किती होणार 13 होणार ना. 13 डिवायडेड बाय 2 म्हणजे बी वर किती येणार 6.5 कुलम्ब आणि सी वर फायनली किती येणार 6.5 कुलम्ब. तर या पद्धतीने हे चार्जचं डिस्ट्रीब्युशन होणार. हे लक्षात आलं का बघा. बी आणि सी वर शेवटी हाफ हाफ चार्ज जाणार ना 6.5 6.5. हे एक्झाम्पल लक्षात आलं का. याला कंडक्शन म्हणायचं. हे सिंपल एक्झाम्पल आहेत. सुरुवातीला सी आणि ए चं कॅल्क्युलेशन करायचं. सी वर 0 आहे, ए वर 10 आहे. 10 + 0 म्हणजे सी आणि ए दोघांचा मिळून किती आहे 10 आहे. 10 आहे. ठीक आहे.
आता सी आणि एचा कॉन्टॅक्ट आला तर किती होणार 5 कुलम येणार बरोबर. सी आणि ए वर चार्ज किती येणार 5 कुलम अँड 5 कुलम म्हणजे ए वर फायनली 5 कुलमच चार्ज झाला. आता 5 कुलमची बॉडी सी बी ला टच करा. बी वर ऑलरेडी किती आहे 8 आहे. सी त्याला टच केला तर एकूण चार्ज किती होणार 8 + 5 13 होणार आणि तो 13 काय होणार आहे बी आणि सी मध्ये हाफ हाफ डिस्ट्रीब्यूट होणार म्हणजे 6.5 अँड 6.5. बघा पुन्हा एक एक्झाम्पल देतो. देर आर 3 बॉडीज पी क्यू अँड आर. ठीक आहे. पी वर चार्ज सपोज आहे 20 कुलोम, क्यू वर आहे 10 कुलोम आणि आर जो आहे तो 0 कुलोम. ओके. आता काय करायचं आर ला सुरुवातीला पी ला टच करायचं मग क्यू ला टच करायचं आणि आहे तिथं परत आणून ठेवायचं. आता सांगा सुरुवातीला पी वर चार्ज किती येणार सांगता येते का बघा. पी वर चार्ज सुरुवातीला किती येणार आर वर 0 आहे ना पी वर 20 आहे म्हणजे दोघांचा पी आणि आर दोघांचा मिळून किती होणार कॉन्टॅक्ट करत असताना 20 म्हणजे पी वर 10 येणार आणि क्यू पी वर 10 येणार आणि आर वर किती येणार 10 येणार. आता काय करायचं 10 कुलोमचा आर आणि 10 कुलोमचा क्यू यांचं जॉईनिंग करायचं. आता काय होणार मग क्यू वर किती येणार आणि आर वर किती येणार मग दोघांचं मिळून 10 होणार ना दोघांचं मिळून 20 होणार. मग पहिल्यावर किती येणार 10 कुलोम आणि दुसऱ्यावर किती येणार आहे 10 कुलोम. करेक्ट आहे ना. हे बघा सुरुवातीला एकूण जेवढा चार्ज होता तेवढाच फायनली चार्ज राहायला पाहिजे. तिन्ही बॉडीचा सुरुवातीला एकूण किती आहे बघा 0 + 20 + 30 म्हणजे एकूण 30 कुलोम आहे. फायनली देखील 10 + 10 + 10 म्हणजे 30. ओके म्हणजे चार्ज जो आहे तो सुरुवातीला जेवढा असतो ना तेवढाच फायनली राहतो कमी जास्त होत नाही. हे लक्षात येते का. बरं आता उलट करूया थोडस. तीच डायग्राम बघा. ओके हीच डायग्राम घेऊया. आता इथं काय करायचं आहे सी ला काय करायचं सुरुवातीला बी ला अगोदर टच करायचं मग ए ला टच करायचं आणि मग आहे तिथं आणून ठेवायचं. आता कसं होणार सांगा उलटी प्रोसेस करूया थोडस. सी आणि बी चा अगोदर कॉन्टॅक्ट केला. सी इज इनिशियली टच्ड विथ बी देन टच्ड विथ ए अँड प्लेस टू द इनिशियल पोझिशन. आता सुरुवातीला बी वरचा चार्ज येणार बी आणि सी वरचा येणार सुरुवातीला बी आणि सी वरचा किती येणार आहे सांगा. बी आणि सी दोघांचं मिळून किती आहे 8 + 0 म्हणजे 8. याला 4 कुलोम आणि याला 4 कुलोम जाणार म्हणजे सी वर झाला 4 कुलोम सॉरी बी वर झाला 4 कुलोम सी वर पण 4 झाला. आता काय करायचं आहे 4 कुलोमचा सी आणि 10 कुलोमचा ए यांचं टचिंग करायचं आहे आता म्हणजे 4 आणि 10 14 होणार. 14 मधला 7 याला जाणार ए ला आणि सी ला 7 जाणार असं होणार आहे. म्हणजे टोटल चार्ज बघा पुन्हा एकदा 7 + 7 14 + 4 18 टोटल चार्ज पुन्हा एकदा 18 आला. हा आता हीच प्रोसेस थोडीशी परत एकदा उलटी करूया. हे लक्षात येते का सगळ्यांना कंडक्शन प्रोसेस. फॉर एक्झाम्पल ही डायग्राम आता
आता काय करायचं इथं सुरुवातीला आर जो आहे न्यूट्रल बॉडी आहे त्याला क्यूच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणायचं, मग पीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणायचं आणि आहे तिथं आणून ठेवायचं. आरला मूव्ह करायचं आहे. कोण मूव्ह करते त्याच्यानुसार पण आन्सर चेंज होणार आहे. आर आणि क्यूचा कॉन्टॅक्ट केला तर क्यू वर चार्ज किती डेव्हलप होणार सांगा. किती येणार? आर आणि क्यूचा कॉन्टॅक्ट केला तर क्यू वर चार्ज किती येणार? हे कितीही सर्कल असले कितीही स्पिअर असले ना या पद्धतीनंच कॅल्क्युलेशन करायचं. हा क्यू वर येणार आहे 5 कुलम आणि आर वर येणार 5. आता त्या आरला काय करायचं पी बरोबर टच करायचं तर काय होणार आता पी वर किती येणार आता करेक्ट दोघांचा मिळून 25 होणार ना 25 हाफ दोघांना हाफ हाफ मिळणार. सो 12.5 कुलम अँड 12.5 कुलम आर. ओके तर याला कंडक्शन असं म्हणायचं. आता मला सांगा कंडक्शन झाल्यानंतर दोन बॉडीमध्ये अट्रॅक्शन प्रोड्यूस होईल का रिपल्शन प्रोड्यूस होईल आफ्टर कंडक्शन? ज्या दोन बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन प्रोड्यूस होईल का रिपल्शन प्रोड्यूस होईल? बघा जरा काय प्रोड्यूस होणार अट्रॅक्शन प्रोड्यूस होणार का रिपल्शन प्रोड्यूस होणार? दोन्ही बॉडी सिमिलरली चार्ज होतात ना आणि सिमिलरली चार्ज बॉडीमध्ये काय असतं अट्रॅक्शन असतं का रिपल्शन असतं? आफ्टर कंडक्शन two bodies okay after conduction two bodies repel each other correct repel each other एकमेकाला काय करणार आहेत रिपेल करणार आहेत. ठीक आहे तर ही झाली कंडक्शन प्रोसेस. हे दोन्ही प्रोसेस लक्षात आले का? पहिली आहे फ्रिक्शन दुसरी आहे कंडक्शन. आता तिसरी प्रोसेस बघायची आहे थर्ड प्रोसेस. या दोन प्रोसेस मध्ये कुणाला काय डाऊट आहे का? एनी डाऊट इन दिस टू प्रोसेसेस? थर्ड आहे दॅट इज इंडक्शन. इंडक्शन हे बघा सेकंड तुम्हाला आणखी एकदा पाहिजे का? हे बघा दुसरी प्रोसेस आहे ती कंडक्शन. कंडक्शन म्हणजे काय? एखादी न्यूट्रल बॉडी चार्जड बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली तर काय होतो त्या चार्जड बॉडी मधला काही चार्ज त्या न्यूट्रल बॉडी मध्ये जातो आणि ती न्यूट्रल बॉडी काय होणार आहे सिमिलरली चार्ज होते. सिमिलरली चार्ज ओके म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये न्यूट्रल बॉडी आणली तर न्यूट्रल बॉडी पॉझिटिव्हली चार्ज होणार आणि निगेटिव्हली चार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणली तर निगेटिव्हली चार्ज होणार. ठीक आहे आणि इथं काही सिंपल एक्झाम्पल दिलेले आहेत. ए आणि बी 10 कुलम आणि 0 कुलम चार्ज असेल कॉन्टॅक्ट मध्ये आणले आणि परत सेपरेट केले तर दोघांना काय मिळणार आहे टोटल चार्जचा हाफ मिळणार. दोघांचा मिळून चार्ज किती 10 + 0 म्हणजे 10. 10चा हाफ होणार 5 कुलम 5 कुलम. परत समजा पी वर 5 कुलम असेल क्यू वर 3 कुलम असेल दोघांचा मिळून किती होतोय 8 कुलम. कॉन्टॅक्ट मध्ये आणले आणि परत सेपरेट केले तर काय होणार आहे दोघांच्यावर +4 कुलम आणि +4 कुलम चार्ज डेव्हलप होणार. या पद्धतीने हे काय केलेलं आहे तीन स्पिअरचं देखील सांगितलेलं आहे. ओके फॉर एक्झाम्पल ए वर 10 कुलम आहे बी वर 8 कुलम आहे सी वर 0 कुलम आहे. सुरुवातीला सी ला ए च्या कॉन्टॅक्ट मध्ये आणलं तर सी आणि ए चा जो चार्ज आहे तो हाफ हाफ होणार. सी आणि ए चा मिळून किती आहे बघा
10 आहे. ओके, तर कॉन्टॅक्ट मध्ये आणल्यावर ए ला 5 आणि सी ला 5 मिळणार, त्याच्यामुळे ए ला इथं 5 आला. आता सी वर 5 ऑलरेडी आलेला आहे, सी वर ऑलरेडी 5 आलेला आहे, ठीक आहे. आणि बी वर किती आहे, 8 आहे. मग बी आणि सी चा कॉन्टॅक्ट केला तर 8 + 5 म्हणजे किती होणार, 13 होणार ना. मग 13चं काय होणार, परत बी आणि सी मध्ये हाफ हाफ होणार, म्हणजे 6.5 आणि 6.5. हे लक्षात आलं का? म्हणजे कॉन्टॅक्ट करायच्या अगोदर दोघांचा मिळून चार्ज किती आहे बघायचं, ठीक आहे. आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर काय होतो, त्याच्यातला दोघांचा मिळून जो चार्ज असणार आहे त्याचा हाफ चार्ज पहिल्याला मिळणार, हाफ चार्ज दुसऱ्याला मिळणार. लक्षात घ्या. आता इंडक्शन म्हणजे काय, इंडक्शन when a neutral body is brought near charged body, ओके. एक जर न्यूट्रल बॉडी चार्ज बॉडीच्या जवळ आणली तर काय होतं, when neutral body is brought near charged body, then near side of neutral body become similarly charged, oppositely charged. And farther side become similarly charged. Is called as induction. ओके, काय लिहिलंय बघा. when न्यूट्रल बॉडी इज ब्रॉट नियर, इथं काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आणायचं नाही. न्यूट्रल बॉडी आणि चार्ज बॉडीचा कॉन्टॅक्ट करायचा नाही, त्याच्या जवळ आणायचं फक्त, कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट येऊ द्यायचा नाही. when न्यूट्रल बॉडी इज ब्रॉट नियर चार्ज बॉडी, तर काय होतं, नियर साइड ऑफ द न्यूट्रल बॉडी बिकम अपोजिटली चार्ज अँड फार्दर साइड बिकम सिमिलरली चार्ज, इज कॉल्ड एज इंडक्शन. एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सपोज ही एक न्यूट्रल बॉडी आहे, ओके, न्यूट्रल बॉडी. आणि या न्यूट्रल बॉडी जवळ काय करायचं आहे, न्यूट्रल बॉडी जवळ एक पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आणायची, ओके. म्हणजे पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली कसंही आणलं तरी चालणार आहे, जवळ आणायची त्याच्या. सो दिस इज न्यूट्रल बॉडी अँड दिस इज, म्हणजे पॉझिटिव्ह लिहिलंय ना ती चार्ज बॉडी आहे, आणि जो इलिप्स आहे ना ती न्यूट्रल बॉडी आहे, ज्याच्यावर चार्ज दिलेला नाही. आता चार्ज बॉडी न्यूट्रल बॉडीच्या जवळ आणायचं, कॉन्टॅक्ट मध्ये आणायचं नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, इथं कुठल्याही दोघांच्या मध्ये कॉन्टॅक्ट येऊ द्यायचं नाही. कॉन्टॅक्ट आला की कंडक्शन होणार, लक्षात घ्या. जवळ आणली तर काय होतं, फॉर एक्झाम्पल हा जो रॉड आहे, ओके, रॉड वरचा पॉझिटिव्ह चार्ज काय करतो, या इलिप्स मधल्या किंवा इलिप्टिकल बॉडी मधल्या सगळ्या इलेक्ट्रॉनला काय करतो, त्या साईडला ओढून घेतो, इलेक्ट्रॉनला त्या साईडला ओढून घेतो. त्याच्यामुळं इकडची साईड काय होते, निगेटिव्हली चार्ज होते. आणि अपोजिटली साईड, आता इकडून इलेक्ट्रॉन निघून गेले ना, जिकडून इलेक्ट्रॉन निघून गेले तिकडची साईड काय होणार, पॉझिटिव्हली चार्ज होणार. त्याच्यामुळे इथे लिहिलंय बघा, नियर साईड ऑफ द न्यूट्रल बॉडी, म्हणजे चार्ज बॉडीच्या जवळची साईड. चार्ज बॉडीच्या जवळची साईड कशी होते, अपोजिटली चार्ज होते. आणि फार्दर साईड म्हणजे दूरची साईड, न्यूट्रल बॉडीची दूरची साईड काय होते, पॉझिटिव्हली चार्ज बॉडी असेल तर तिकडं फार्दर साईड पॉझिटिव्हली चार्ज होते. लक्षात घ्या, ठीक आहे. याला इंडक्शन म्हणायचं. किंवा पुन्हा एकदा दुसरं एक एक्झाम्पल देतो. समजा ही एक चार्ज बॉडी आहे,
Suppose this is a charged body. ठीक आहे. आणि त्याच्या जवळ मी काय करतोय आता, एक न्यूट्रल बॉडी आणतोय. त्याच्या जवळ आणायची, टच करायचं नाही. ठीक आहे. आता ही जी न्यूट्रल बॉडी आहे ना, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात ना, फ्री इलेक्ट्रॉन असतात. कुठलाही कंडक्टर, फॉर एक्झाम्पल दोन्ही कंडक्टर आहेत असं समजा. कंडक्टर म्हणजे काय असतात, त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन असतात. आता ही पॉझिटिव्हली चार्ज बॉडी काय करते, या न्यूट्रल बॉडी मधल्या सगळ्या इलेक्ट्रॉनला डाव्या बाजूला ओढते. सगळे इलेक्ट्रॉन काय होणार त्याच्यामधले, डाव्या बाजूला, डायपोल फॉर्मेशन प्रमाणे होणार आहे. करेक्ट, डायपोल प्रमाणे होणार. ओके, सगळे जे इलेक्ट्रॉन जे आहेत ते डाव्या बाजूला ओढले जाणार आणि त्याच्यामुळे डावीकडचा जो सरफेस आहे ना, तो काय होणार, सगळे इलेक्ट्रॉन त्या साईडला आल्यामुळं डावीकडचा सरफेस जो आहे तो ना निगेटिव्हली चार्ज होणार असा, या पद्धतीने. आणि उजवीकडच्या साईड कडून इलेक्ट्रॉन निघून गेले. आता तुम्हाला माहित आहे, ज्या साईडला इलेक्ट्रॉन येतात, अक्युमुलेट होतात, ती साईड काय होणार, निगेटिव्हली चार्ज होणार. आणि ज्या साईड कडून इलेक्ट्रॉन निघून जाणार, डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन ज्या साईडला असतात, तिकडे काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार. ठीक आहे. म्हणजे न्यूट्रल बॉडीच्या दोन साईडला डिफरंट चार्ज डेव्हलप होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. हा जो फेनॉमेनन आहे ना, याला इंडक्शन असं म्हणायचं. आता ही न्यूट्रल बॉडी जी आहे, ही न्यूट्रल बॉडी आहे आणि ही चार्ज बॉडी आहे. ठीक आहे. न्यूट्रल बॉडीवर नेट चार्ज किती आहे सध्या, देर विल बी अट्रॅक्शन. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. कारण जवळच्या साईड मध्ये बघावं लागेल ना. चार्ज बॉडीची इकडची साईड काय आहे, राईट हँड साईड पॉझिटिव्हली चार्ज आहे. न्यूट्रल बॉडीची लेफ्ट हँड साईड काय आहे, निगेटिव्हली चार्ज आहे. आणि जवळच्या साईड कशा आहेत, अपोजिटली चार्ज आहेत. त्याच्यामुळे काय होणार, अट्रॅक्शन क्रिएट होणार. म्हणजे चार्ज बॉडी आणि इथं इंडक्शन मुळे न्यूट्रल बॉडी यांच्यामध्ये काय होणार, इथं अट्रॅक्शन क्रिएट होणार. अट्रॅक्शन. ठीक आहे. पण त्याला टच होऊ द्यायचं नाही. आता न्यूट्रल बॉडीवर मला सपोज आता सध्या किती चार्ज आहे न्यूट्रल बॉडीवर, जेवढा एका साईडला जेवढा निगेटिव्ह चार्ज आहे ना, तेवढाच दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे नेट चार्ज न्यूट्रल बॉडीवर सध्या किती आहे, अजून झिरोच आहे. ओके, नेट चार्ज अजून झिरोच आहे. मला त्याच्यावर काय करायचं असेल आता, हे बघा, आता काय करायचं आहे, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप करायचा असेल तर मी काय करणार बघा. तर याची पॉझिटिव्हली चार्ज साईड जी आहे ना, न्यूट्रल बॉडीची पॉझिटिव्हली चार्ज साईड अर्थला जोडणार. हे अर्थला जोडलं की काय होतं, हा पॉझिटिव्ह चार्ज जो सगळा आहे राईट हँड साईडचा, तो अर्थला निघून जातो. आणि मग न्यूट्रल बॉडीवर कुठला चार्ज राहणार, फक्त निगेटिव्ह चार्ज राहणार. आणि अशा प्रकारे न्यूट्रल बॉडी बिकम नाऊ निगेटिव्हली चार्ज. न्यूट्रल बॉडी काय होते, मग निगेटिव्हली चार्ज होते. लक्षात आलं. म्हणजे न्यूट्रल बॉडी चार्ज बॉडी करायची असेल तर काय करायचं, ते चार्ज बॉडीच्या जवळ न्यायची. एक साईड काय होणार, न्यूट्रल बॉडीच्या जवळची साईड काय होणार आहे, अपोजिटली चार्ज होणार. आणि दुसरी साईड अर्थला जोडायची. म्हणजे तिकडचा अपोजिट चार्ज सगळा अर्थला निघून जातो आणि बॉडीवर नेट चार्ज काय होणार आहे, डेव्हलप होणार न्यूट्रल बॉडीवर. अँड देर विल बी अट्रॅक्शन. मग आता मला तुम्ही जरा सांगा, ओके, पॉझिटिव्ह मध्ये काय असतं, रिपल्शन असतं का अट्रॅक्शन असतं? पॉझिटिव्ह मध्ये काय असणार, रिपल्शन. करेक्ट. निगेटिव्ह मध्ये काय असणार, निगेटिव्ह अँड निगेटिव्ह मध्ये रिपल्शन. करेक्ट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय असणार, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन. बरोबर आहे ना, अट्रॅक्शन असणार. मग आता मी क्वेश्चन विचारला, पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आणि न्यूट्रल बॉडी, एन म्हणजे न्यूट्रल बॉडी, यांच्यामध्ये काय असणार, पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आणि न्यूट्रल बॉडी यांच्यामध्ये काय असेल, यांच्यामध्ये अट्रॅक्शनच असतं. आणि निगेटिव्हली चार्ज बॉडी आणि न्यूट्रल बॉडी
यांच्यामध्ये देखील अट्रॅक्शन क्रिएट होतं. आणि हे कशामुळं? हे इंडक्शन फेनॉमिनामुळे घडतंय. ओके, इंडक्शन फेनॉमिनामुळे. ओके, देर इज वन क्वेश्चन सर, कॅन वी टेक सम अनदर. बरं, याचं एक एक्झाम्पल अगोदर देतो कारण खूप कमी टाइम राहिलाय. न्यूट्रल बॉडी आणि चार्ज बॉडी याच्यामध्ये अट्रॅक्शन कसं काय? तर हे बघा, केसातून तुम्ही कंगवा फिरवताय. केसातून कंगवा फिरवल्यावर काय होणार? फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीमुळं केसावर पॉझिटिव्ह चार्ज आणि कंगव्यावर निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस होणार. बरोबर. आता तो कंगवा कागदाच्या तुकड्याजवळ नेला. कंगवा काय केला? कागदाच्या तुकड्यांजवळ नेला तर कागदाचे तुकडे त्याला चिकटतात. आता कागदाचे तुकडे तर कुठेही चार्ज केलेले नसतात ना अगोदर, ती न्यूट्रल बॉडी असते. म्हणजे काय झालं? तो कंगवा काय करतो? त्या कागदाच्या तुकड्यामध्ये इंडक्शन करतो, त्याच्यावर चार्ज डेव्हलप करतो त्याच्या साईडला पॉझिटिव्ह